केलाच तर रोड जे होते ते काढले. आज तुम्ही तो गेट ओपन केला ना, त्याला कंप्लीट रस्ता आहे. बरोबर आहे. 3 नंबर गेट तिथे बंद केला, हा गेट बंद केला, सगळं बंद केलं आणि हाच रस्ता फ्रीवेचा कनेक्शन बी बंद. आपण पॉईंट नोट करू. आपण ते बघा, हे सगळं डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये जेव्हा काय DMCचं अजून आलं नाही आहे पुढे, पण ते ज्यावेळी तो विषय मांडला पण ते एक मिनिट, त्यामध्ये पहिलं हेच ठरलं होतं की पहिलं जॉईंट ब्रिज व्हायचं आणि त्याच्यानंतर मग सर्व पुढच्या जर ठरलं आहे तर आता करू नका. उगाच काय माहिती आहे उगाच चुकी सर्व सर, आज काय सांगणार आहे ते शरदवाडीमध्ये आज सकाळपासून एक गरमागरी माहोल आहे, काय सांगता तुम्ही ह्याच्यावर? काय झालं? काही महिन्यापूर्वी शरदवाडीतील आमचे मित्रपरिवार आणि इकडचे रहिवासी आमच्याकडे आले की या ठिकाणी काहीतरी ब्रिज बनणार आहे, त्याच्यामुळे कारण त्याची माहिती आम्हाला पण नव्हती. तर संबंधित अधिकारी सुहास जाधव यांच्याकडे आम्ही गेलो, इकडचे 4-5 लोक, आणि त्यांना विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की हा ब्रिज बनण्याची शक्यता आहे. तर मी बोललो ब्रिज बनलाच पाहिजे का त्या ठिकाणी, कारण की या ठिकाणी हे 60-70 वर्षापूर्वीचे लोक राहतात आणि गुण्यागोविंद राहतात. चांगल्या प्रकारे त्यांचं घर आहे, बाजूला शाळा आहे, हॉस्पिटल आहे, सर्व फॅसिलिटी तिथे उपलब्ध आहे. नंतर आम्हाला कळलं की त्या ठिकाणी पुन्हा एकदा या शरदवाडी रहिवाशांवर प्रेशर टाकून त्या ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी येतात आहे आणि आमच्यातलेच काही लोक इकडे राहणारे त्यांना मिळालेले आहेत, पण ते आता कोण आहे ते मी नाव सांगत नाही. नंतर आमचे खासदार अनिल देसाई यांनी एक विनंती पत्र महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसरला आणि DMCला दिलं की शरदवाडी डॉक्टर CG रोडपासून ते वरती पाण्याची टाकी आहे, डिझर्व्हर बिल्डर या ठिकाणी जे त्यांचं ते प्रकल्प चालू आहे तिथपासून इथपर्यंत एक ओव्हरब्रिज येतो आहे, तो असणं गरजेचं आहे का? या नागरिकांना नाहक त्रास दिला जातो आहे असं त्यांनी हे केलं, पत्र दिलं होतं. आणि 8 तारखेला जुलैला DMCकडे दोन्ही वॉर्ड ऑफिसर आणि आम्ही सर्व इकडचे सर्व रहिवासी आले होते त्या ठिकाणी, मोजके 7-8 लोक. त्या ठिकाणी असं ठरलं की गरज नाही आहे, तरी पण आम्ही खासदार अनिल देसाई, इकडचे रहिवासी आणि महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी यांची एक जॉईंट मीटिंग घेऊन या ठिकाणी एक आपण बघूया की खरंच ब्रिजची गरज आहे का, रस्त्याची वाढवण्याची गरज आहे का. पण आज महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी फौजफाटा घेऊन आले पोलिसांचा. पोलीस बांधव आहेत आमचे, महानगरपालिकेचे अधिकारी पण आमचे चांगले सहकारी आहेत, कारण की महानगरपालिकेच्या मदतीनेच आम्ही जनतेची कामं करत असतो. पण आज जे एकूण एक जे सर्वे करायचं झालं त्याच्यामुळे वातावरण इकडचं चिघळलं आहे आणि इकडचे सर्व आमच्या माता भगिनी आणि बांधव आमच्या शरदवाडीचे रागामध्ये रोषामध्ये इथे जमा झाले आणि सर्वेला त्यांनी विरोध केला होता. पण आमचे खासदार अनिल देसाई यांनी सांगितलं की आपल्याला सर्व माहिती पाहिजे असेल तर जरा सर्वे करायला लागला. आणि DMC मॅडम आहेत तिकडच्या, त्यांचा पण आमचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे यांना फोन आला आणि त्यांनी सांगितलं सर्वे करून द्या, सर्वेमध्ये अडथळा आणू नका. आणि या ठिकाणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय पाटील साहेब देखील या ठिकाणी सर्व त्यांनी देखील विनंती केली की या ठिकाणी सर्वे करू द्या, पुढचं वेगळं आहे. पण आम्ही या ठिकाणी स्थानिक जनतेला एवढं सांगतो, काही जरी झालं त्यांच्या सत्ता त्यांची आहे, तर रस्ता बनेल, ब्रिज बनेल, आम्हाला काय त्यातलं माहिती नाही. पण आम्ही पूर्णपणे पाठिंबा शरदवाडी रहिवासी संघ, इकडचे नागरिक आहेत त्यांच्या मागे आम्ही त्यांच्या प्रत्येक लढ्यामध्ये खंबीरपणे उभे राहू, एवढंच या प्रसंगी सांगतो. धन्यवाद. आपण देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे संपूर्ण माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी. जय महाराष्ट्र.